रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आपण एकदाच जगतो, एकदाच मरतो आणि प्रेमही एकदाच होतं हे आपल्याला शाहरुख खानने शिकवलंय ना. पण त्याच फिल्म मध्ये त्याला दुसऱ्यांदा प्रेम होतं हे आपण विसरून गेलोय. प्रेम कधीही कुठेही कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतं. फक्त एका वेळी एकावरच ते व्हायला हवं. पण जर त्यावेळी ते यशस्वी नाही झालं तर संपतं का आयुष्य? अजिबात नाही. पुन्हा एका छानशा वळणावर प्रेम भेटतच. प्रेम म्हणजे दोन शब्द, पण ते व्यक्त करण्याच्या 200 तऱ्हा. अशाच काही प्रेमकथा मी चैत्राली तुम्हाला ऐकवणार आहे माझ्या पॉडकास्ट मध्ये. त्याचं नाव आहे कथा कट्टा. तर ऐकूया ही पुढची कथा जी मला पाठवली आहे कौस्तुभ केळकर यांनी माझ्या पॉडकास्ट मध्ये. कथा कट्टा, दी अनटोल्ड स्टोरी. अजूनही आठवतोय तो दिवस. आम्ही दोघी तिघी कॉलेजच्या गेट पाशी. दोघं तिघं होतीच तिथं. फाटक्या जीन्स, रंगवलेले केस, गुटाखी पिचकाऱ्या, मारलेल्या शिट्ट्या आणि आचकट विचकट बोलणं थेट मेंदू पर्यंत सणक. मी हात उगारलाच होता. एवढ्यात कुठूनसा तो उपटला. भिडलाच एकदम त्यांना. 2-4 फटके त्यानंही खाल्ले. शेवटी भारी पडला त्यांना. आजूबाजूला काही युसलेस मिडल क्लास पोरं उभी होती, फ्रीज झालेली. मला तर तो एकदम हिरोच वाटला. पहिली नजर में सारखं काहीतरी. ती तर सुरुवात होती फक्त. नंतर तो येता जाता दिसायला लागला. मग हळूहळू स्माईल. पहिल्यांदा मी इग्नोर मारलं त्याला. नंतर मग मात्र मीच त्याची वाट पाहायला लागले. प्यार का चक्कर वगैरे नो चान्स. केवढी करिअरिस्टिक होते मी तेव्हा. दुसरं काही सुचायचंच नाही. फिर भी ओनली फ्रेंडशिप. मग एखादं वाक्य बोललं जायचं. सहजच नंबर शेअर झाले. मग चॅटिंग. त्याचं स्वतःचं गॅरेज होतं. राब राब राबायचा. ठरल्या वेळी माझ्या मागे. त्याचं ते बेफिकीर, बेलगाम, बेदरकार जगणं, दुनियेला फाट्यावर मारणं, कुणालाही भिडणं, माझ्यासाठी काही पण. खरंच आकाशातून चंद्र तारे तोडून आणले असते त्याने. तो एकटा हिरो वाटायचा, साऊथच्या पिक्चर मधल्यासारखा. आमच्या सोसायटीतली बाकी पोरं वरण भात टाईप, मुळू मुळू झिरो वाटायची त्याच्या पुढे. पटलाच तो एकदम. मी हिप्नोटाईज झालेले. त्याच्याशिवाय सुचायचंच नाही काही दुसरं. करिअर गेलं बोंबलत. ओल्या फरशीवरून पाय घसरून पडावं तसं अलगद प्रेमात पडले त्याच्या. उसमे क्या है, आई बाबा घर संस्कार गेले उडत. वाहवत चालले होते मी. हळूहळू त्याचं केअरिंग नेचर माझ्यावर अधिकार गाजवू लागलं. बाकीच्या पोरांशी बोलू नकोस, चेहऱ्यावर नेहमी स्कार्फ बांधत जा, डोळ्यात काजळ पाहिजे. एक दिवस म्हणाला, चल भाग के शादी करेंगे. पळून कशाला? मला एकदम माझा बाबा आठवला. चांदोबातल्या राक्षसाचा जीव कसा पोपटाच्या डोळ्यात, डिट्टो बाबाचा जीव माझ्यात. मी जर पळून गेले असते तर मरून जाईल तो. ते काही नाही, मी बाबाला विचारून बघते. बाबा नाही म्हणाला तर. तो हटूनच बसला. आदळापट केली. नको नको ते बोलला. कल ही भाग जाएंगे. मी नाही म्हणलं तर हात उगारला. बास, डोक्यातच गेला एकदम. माझ्यावर एवढा अधिकार कुणीच गाजवला नव्हता आजपर्यंत. मायक्रो सेकंदात भानावर आले. डोळ्यावरचं झापड उतरलं. मागे वळूनही बघितलं नाही. तडक बाबाला गाठला. बाबाच्या मिठीत आभाळभर रडले. चुकले बाबा मी. डोंट वरी बच्चा, एकदा बोलायचंच तरी. माझा बाबा खरा हिरो. त्याने त्याचा व्यवस्थित बंदोबस्त केला. पुन्हा करिअरच्या मागे लागले. ऑफिस जॉईन केलं. तिथं पराग भेटला. आणि घरी तुम्ही, सासूबाई सारखं घड्याळाच्या काट्याकडे नजर लावून बसले होते मगाचपासनं. कधी तुम्ही भजनावून परत येता असं झालेलं. खरं तर जाणारच नव्हते त्या पिक्चरला. ऑफिस मधल्या सगळ्या मागे लागल्या म्हणून गेले. सहनच होईना. नातं विश्वासावर टिकतं, बहरतं. मी फसवलंय तुम्हाला आणि परागलाही. खरं सांगायची हिंमतच झाली नाही. आज सहनच होईना. वाटलं होईल ते होईल. आता कुठे माझं मनावरचं ओझं उतरलं. हे सगळं सासूबाईंना सांगून झाल्यानंतर
सासूबाई गोड हसल्या. मला मिठीत घेऊन हलके हलके थोपटत म्हणाल्या, तुझ्या जागी माझी लेक असती तर. लवकर भानावर आलीस आणि वाचली म्हणायची. विसरून जागा सगळं. तू बस, मी सुंठ टाकून चहा करते जरा. नातं विश्वासावर टिकतं अगदी खरं, पण तू परागची काळजी करू नकोस हं. तुझी ही अनटोल्ड स्टोरी माहितीये आम्हाला. तुझ्या बाबांनी लग्नाआधीच सांगितली आम्हाला. तेव्हाच आम्ही ठरवलं, हीच खरी माणसं, आपली माणसं. मनात काहीही ठेवू नकोस हं बेटा. दी अनटोल्ड स्टोरी ही कथा लिहिली होती कौस्तुभ केळकर यांनी आणि तुम्ही ऐकत होतात माझ्या बरोबर, म्हणजेच चैत्राली बरोबर, माझ्या पॉडकास्ट मध्ये, ज्याचं नाव आहे कथा कट्टा. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.